हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत, आनंदीच राहा. वैशाली व्लॉग्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शनिवारची सकाळची वेळ आणि किती वाजले होते बघा. 7ला 10 मिनटं कमी होती. अजून मुलं काय उठली नव्हती. शनिवारची सकाळची शाळा असून तर मी छोट्या मुलाला उठवायला लागलेले आहे. आणि मोठा मुलगा कसं त्याला आजारी असल्यामुळे जातोय का नाही काय माहीत नाही. पाऊस भरपूर बाहेर पडत होता. अरे 7 वाजल्यात शाळेला शनिवारची. हा मुलं काय उठायची नाव घेईनात झाल्यात. शाळेला जाणार का नाही रे? श्री, शाळेला जाणार आहेस? नाही, 7 वाजले. असू दे म्हटलं, मी माझ्या कामाला लागले. छोटा मुलगा तेवढा आवरून जाईल असं अपेक्षित आहे. आणि तो उठून देखील जाणार, कारण त्याला शाळा चुकवलेली अजिबात आवडत नाही. आणि डब्यासाठी त्याला कसं शाबूच लागतो. शनिवारचं कसं मिस्टरांचा उपवास असतो त्यामुळे जास्तच घाल असं म्हणतात. आणि दुपारी जेवताना पण शाबू मागतात. त्यामुळे भिजवतानाच मी रात्री जास्त भिजवून ठेवला होता. आणि शाबू त्याच्या डब्याला सकाळचं शाळा असल्यामुळे 12ला तो येणार जेवायलाच. तोपर्यंत नाश्त्यासारखं हलका फुलका आहार म्हणून तो शाबूच नेतो दर शनिवारी रेग्युलर. मग सिंपल आपलं जिऱ्याचीच तेवढी फोडणी आणि मीठ टाकते त्यामध्ये, शेंगदाण्याचा कूट आणि शाबू. तर छान असा भिजला होता रात्रभर शाबू. मोकळा असा झाला होता व्यवस्थित. त्याला जसं पाणी हवं होतं त्या शाबूला भिजवण्यात पण तेवढं मी रात्री घालून ठेवलं होतं. नवीन शाबू आहे, बघू शकताय. मी दाखवायला लागले तुम्हाला कसा भिजलाय तो. आणि तोच मी आता लगेच फोडणी टाकणार आणि त्याचा डबा भरून घेणार आणि तो निघून सुद्धा जाईल. कारण तो आता उठला सुद्धा आहे. मी इकडे फोडणी टाकेपर्यंत तो आवरून सुद्धा एक 10-15 मिनिटात घेतो. त्याचं फास्ट आवरून होतं. तर इकडे मी शाबूला लगेच फोडणी टाकून त्याच्यावर ताटसुद्धा झाकून ठेवलेलं आहे. आणि रात्री कसं कंटाळा आला होता म्हणून भांडी मी तशीच ठेवली होती. आता तो मुलगा गेल्या मी सर्व भांडी बघा किती पडलेली आहेत घासून घेणार आणि मग आंघोळीला जाणार. तर आंघोळ करून झालेली आहे ऑलरेडी माझी. आणि लुटून काढून फरशी पुसून घेणार. आता मोठा मुलगा थोडं उठलाय, फ्रेश झालाय, आवरलाय. त्याची सुद्धा आंघोळ झालेली आहे. तो देखील नाश्ता म्हणून शाबू खातो म्हटला. तर कारण त्याला औषधसुद्धा खायची आहेत म्हणून त्याला नाश्ता दिला लगेच. आणि थोडा वेळ विश्रांती घेईल आणि तो अभ्यासला बसेल. आता मी फरशी पुसणार आणि जेवणालाच घालणार. आता जेवून सर्व आमचं झालेलं आहे. आणि मुलगा कसा उद्याच्याला ट्रिपला जाणार आहे. मी इकडे 4 वाट्या तांदूळ, अर्धी वाटी हरभरा डाळ, 1 चमचा मेथी दाणे आणि 1 वाटी उडदाची डाळ असं डोश्यासाठी भिजत घातलेलं आहे. ही आहे दुपारची वेळ. आमचं सगळं जेवून झालेलं आहे. भांडी घासून झालेली आहे. कट्टा तेवढा स्वच्छ करायचा आहे. तेवढ्यात म्हटलं हे भिजत घालूया, विसरलं की विसरूनच जाणार माझ्याकडून. आणि कशी क्लासची ट्रिप आहे कोल्हापूर पन्हाळा, त्यामुळे तिकडे जातील. काय त्यावर लिहिले? गार्डन स्प्रेयर. किती लिटरचा आहे बघतो? 2000 ml म्हणजे 2 लिटर. 2 लिटर काय तर मावते त्यामध्ये. असं वरनं दाबायचं काय? कसं दाबायचं ते? कसं घ्यायचं, पाण्यात असते हा. आणि असं हा, कसं करायचं माहिती सांग.
सांग की कसं करायचं. त्यात पाणी घालायचं का नाही. त्यात पाणी टाकायचं हा. आणि असं वर घ्यायचं हा आणि असं गेली नाही ते पंपाने वरनच दाबायचं असं हळूहळू करायचं आणि इथं पण प्रेस करायचं. दोन्हीकडनं प्रेस करायचंय. नाही काय यात हवा घालायची, पाणी घालायचं, नंतर असं असं हलवायचं, त्यानंतर मग असं मारायचं. प्रेशर बनवण्यासाठी येते. परत हे झालं की सगळं परत असं असं आग घालायचं हवा. उद्घाटन केलं हिनी. लॉक पण आहे. हा लॉक असं न दाबता हे करायचं. न दाबता होते. म्हणजे पहिला दाबायचं, परत इथं लॉक आहे किंवा असं बसायचं मारायचं. आणि प्रेशर वाढवायचं असेल तर परत असं हवा बस की. हे इथं चालू करायचं, त्यानंतर असं टाकायचं, लॉक होतं, दाबायची गरज नाही आणि परत स्टॉप करायचं इथे दाबून. झाडांच्यावर कसा रोग पडला होता त्यामुळे मिस्टरांनी तो पंप असा मागवून घेतलेला फवारणीसाठी, औषध मारण्यासाठी. तर तो मागवला होता आणि दुपारी ते पार्सल आलं होतं. लगेच मुलांनी ते अनबॉक्सिंग केलं आणि डेमो सगळं दाखवायला लागली. दोघं असं नाही तसं नाही करत एकापेक्षा एक दोघांचा दंगा चालू होता आणि घेऊन सुद्धा ती दोघं फवारणी कशी होत्या ते दाखवत होते. डेमो तुम्ही बघितलाच असेल. तर आता रात्रीच्या वेळेत आमचं जेवून खाऊन सगळं झाल्यानंतर लगेच मी बघा ते भिजवलेलं जे काय डाळ तांदूळ होतं ते वाटायला चालूच केलं. आणि आता हा मिक्सर नवीन घेतलेला आहे, 2-3 महिने झाले असेल. तर मध्ये मध्ये बंदच पडत होता. त्याच्या खाली काही तर लाल बटन होतं. मिस्टर म्हणाले ते प्रेस केल्यानंतर परत चालू होते. असं का होतं असेल काय माहीत. असं मध्ये मध्ये खरं तर बंद पडायला नको, कारण मोटर चांगली आहे आणि मिक्सर चांगला आहे. आणि लोडसुद्धा मी घातला नसताना सारखा तो मध्ये मध्ये बंद पडत होता. तुमचंसुद्धा असे मिक्सर आहेत का ते नक्की मला सांगा कमेंट करून, आणि त्यावर उपाय काय करताय ते पण सांगा. आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. चलो बाय, थँक्यू सो मच. आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉनसुद्धा हिट करा, म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हटलं की सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू सो मच.